तर नागपूर रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथील पहाडीची दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मागील 2 तासांपासून खोळंबली होती. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. काल मुसळधार पावसाने भंडारा जिल्ह्यात बॅटिंग केली, याचा फटका खऱ्या अर्थाने आता वाहतुकीला दिसत आहे. मी सध्याच्या घडीला कलकत्ता नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उभा. आपण बघू शकता की ते काल रात्री पाऊस आल्याने आज दुपारच्या सुमारास खऱ्या अर्थाने इथे दरड कोसळली. आपण बघू शकता की संपूर्ण दरडीचे चित्र आहे. राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दरड जरी साईडला केली असली तरी याचा फटका खऱ्या अर्थाने आता वाहतुकीला दिसत आहे. आपण बघू शकता की लांब रांगा या गाड्यांच्या दिसत आहे आणि बघू शकता की याचा फटका आता वाहतुकीला दिसत आहे. कुठेतरी राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने जरी दरड साईडला केली असली तरी याच्या भविष्यात मोठा फटका खऱ्या अर्थाने होऊ शकतो, दुर्घटना मोठी होऊ शकतो. येथील नागरिकांचं म्हणणं आहे की अशाच प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी या विभागाने प्राधिकरण विभागाने लक्ष द्यावे असे इथल्या नागरिकांचे म्हणणं आहे. तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा.